नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले का? तर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज जयंती विशेष 20 ओळींचं भाषण. काय पाहणार आहोत? छत्रपती शिवाजी महाराज जयंती विशेष 20 ओळींचं भाषण. हे भाषण खूप सोपं सुंदर आहे. तर हे भाषण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, त्याचा उपयोग तुम्हाला शाळेमध्ये नक्की होईल. चला पाहूयात भाषणाला. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत आहोत. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करत आहोत. शिवाजी महाराज हे महान योद्धा आणि दूरदर्शी राजा होते. शिवाजी महाराज हे महान योद्धा आणि दूरदर्शी राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. जिजाऊ माता आणि शहाजी राजे हे त्यांचे आई वडील होते. जिजाऊ माता आणि शहाजी राजे हे त्यांचे आई वडील होते. जिजाऊ मातांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. जिजाऊ मातांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. ते प्रजेला आपल्या कुटुंबासारखे मानत होते. ते प्रजेला आपल्या कुटुंबासारखे मानत होते. ते शूर, धाडसी आणि बुद्धिमान होते. शूर, धाडसी, बुद्धिमान होते. त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि सांभाळले. त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि सांभाळले. रायगड हा त्यांचा राजधानी किल्ला होता. रायगड हा त्यांचा राजधानी किल्ला होता. त्यांनी स्त्रियांचा मान राखला. त्यांनी स्त्रियांचा मान राखला. अन्यायाविरुद्ध लढणे त्यांनी शिकवले. अन्यायाविरुद्ध लढणे त्यांनी शिकवले. त्यांची युद्धनीती खूप हुशार होती. त्यांची युद्धनीती खूप हुशार होती. ते सर्व धर्मांचा आदर करत होते. ते सर्व धर्मांचा आदर करत होते. त्यांनी सक्षम प्रशासन उभारले. त्यांनी सक्षम प्रशासन उभारले. शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते. शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते. त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात. त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात. आपण त्यांच्या शिकवणीचा आदर केला पाहिजे. आपण त्यांच्या शिकवणीचा आदर केला पाहिजे. त्यांच्यासारखे प्रामाणिक आणि धैर्यवान व्हावे. त्यांच्यासारखे प्रामाणिक आणि धैर्यवान व्हावे. जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी, जय भवानी. अशा प्रकारे आपलं 20 ओळींचं भाषण संपलेलं आहे. मला आजचं हे भाषण आवडलं का? भाषण जर आवडलं असेल तर भाषणाला जास्तीत शेअर करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.